नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये मात्र आता ऐश्वर्याने मात्र तिचे माणसं पाठवून आता मुळशी मधील नंबर 1 जे काही प्रेस आहे आणि आता तिथे जे काही पेपर छापले गेलेले आहे आणि त्यात मकरंदचा जो काही फोटो आहे तर तो फोटो मात्र छापला गेलेला असतो. म्हणून आपल्या सगळ्या गुंडांना तेथे पाठवून सगळे काही पेपर्स वगैरे आहे तर ते पेटून देण्यासाठी सांगितलेले असतात. आणि त्या जे काही पत्रकार आहे तर त्यांना सुद्धा त्यांनी मारहाण त्या गुंडांनी केलेली असते. सगळे पेपर्स वगैरे ते जाळून टाकतात आणि आता ऐश्वर्याला फोन करून सांगतात की मॅडम काम झालं म्हणून. तेव्हा ऐश्वर्या खुश होत वेल डन असं म्हणते आणि फोन कट करून आता स्वतःला म्हणत असते, विचारे ते जानकीने आकाश पाताळ एक करून एक फोटो त्या मकरंदचा मिळवला होता, ती मात्र त्या फोटोची सुद्धा राख करून टाकली. आणि जानकी तू विसरतेस की मी सुद्धा नावाची ऐश्वर्या आहे. किती काही केले सुद्धा मकरंदचा हा फोटो मी कुणापर्यंत नाही पोहोचून देणार. त्यानंतर मात्र आता इकडे सगळेजण चहा वगैरे घेत असतात आणि नाना पेपर वाचायला घेतात. तेव्हा आता ते म्हणतात की ऋषिकेश, अरे पेपरमध्ये जे काही छापून येणार होता त्या मकरंदचा फोटो ते तर काही आलेलेच नाही, नक्की काय झाले? तेव्हा आता हे ऐकून सगळ्यांना एक प्रकारचा धक्काच बसतो. सगळेजण काय काय असं विचारतात आणि लगेच सगळेजण धावतच नानांच्या जवळ पेपर पाहायला येतात. सौमित्र तो पेपर हातात घेतो आणि बघत असतो. तेवढ्यात ऋषिकेश सुद्धा धावतच येतो. ऋषिकेश म्हणतो की पोलीस तर म्हणाले होते फोटो किंवा पॅम्पलेट येईल म्हणून. आणि तेवढ्यात माया सुद्धा आता तेथे आलेली असते आणि ती हे सर्व पाहत असते आणि पेपरमध्ये कुठेही आता काहीच मकरंदचा फोटो वगैरे दिसत नसतो. त्यामुळे सर्वजण टेन्शन मध्ये येतात. माया आता मनात म्हणत असते की खरंच ऐश्वर्याने तर तिचं काम केलेले असं वाटतं, फोटो आलाच नाही म्हणून. माया आता खूप खुश होते. म्हणजे ह्या ऐश्वर्याने एकच काम आहे ते परफेक्ट केलेलं आहे असं वाटतं. म्हणून माया आता खूपच खुश होत असते. तेव्हा आता फोटो आलेला दिसत नाही म्हणून ऋषिकेश आता सौमित्रला विचारतो की सौमित्र, अरे हा सर्व काय प्रकार आहे? तेव्हा सौमित्र म्हणतो की थांब, मी कुठे दुसऱ्या पेपरमध्ये फोटो आलेला आहे का हे बघतो. म्हणून तो आपल्या मोबाईलवर चेक करत असतो. तेव्हा आता सौमित्रचा चेहरा पडतो तर ऋषिकेश विचारतो की काय झालं सौमित्र? जानकी विचारते की फोटो आहे का? सौमित्र नाही असे म्हणतो. तेव्हा सर्वांना एक प्रकारचा आणखीनच धक्का बसतो. तेव्हा नाना विचारते की ऋषिकेश आणि सौमित्र, हे बघा तुम्ही पोलिसांना विश्वासात घेऊन सगळं काही सांगितलं होतं ना? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो नाना, मी सगळं काही व्यवस्थित सांगितले होते, पण माहितीच नाही की हे सर्व असं झालंच कसं. आणि तेवढ्यात ऋषिकेशच्या मोबाईलवर इन्स्पेक्टर साहेबांचा फोन येतो आणि तो फोन घेतो आणि बोला साहेब असं म्हणतो. आता इन्स्पेक्टर साहेब जे काही बोलत आहे ते ऐकून ऋषिकेशला धक्का बसतो आणि ऋषिकेश विचारतो की काय सांगतात आणि लगेच आम्ही तिकडे येऊन पोहोचतो असे म्हणून आता ऋषिकेश फोन कट करतो. तेव्हा आता जानकी विचारते की काय काय झालं हो सगळं? त्यानंतर आता ऋषिकेश लगेच सांगतो की आज सकाळी मात्र आपल्याकडे जे काही पेपर वाहणारे मुलं आहेत तर त्यांच्यावर हल्ला झाला. हे ऐकून सगळ्यांना आता धक्काच बसतो. जानकी म्हणते की काय बोलतात? ऋषिकेश म्हणतो की हो, त्यांना मारहाण केलेली आहे. मायेचा चेहरा तर लगेच खुलतो. ऋषिकेश पुढे म्हणतो की ज्या पेपरमध्ये हा फोटो येणार होता तर त्या सगळे काही फोटो पेपर वगैरे आहे तर ते जाळून टाकण्यात आले, त्यामुळे कुठल्याही पेपरमध्ये हे पॅम्पलेट नाही. तेव्हा आता सौमित्रला तर धक्काच बसतो. सौमित्र म्हणतो की हे कसं शक्य आहे आणि हे तेव्हाच होऊ शकतं की जेव्हा एखादी माहिती आहे तर ती लीक होऊ शकते. मग आता ही माहिती आहे ती पोलिसांकडून तर लीक झाली नसेल ना, असे आता सौमित्र सगळ्यांसमोर म्हणतो. तेव्हा आता सर्वांना एक प्रकारचं टेन्शन येते. सगळेजण विचारात पडतात की ही माहिती लीक कुठून झाली. तर माया तर त्यांच्याकडे अगदी हसून पाहत असते. त्यानंतर आता सगळेजण पोलीस स्टेशनला येतात आणि विचारतात. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब लगेच ऋषिकेशला म्हणतात की तुम्ही का असं करतात आणि ही जी माहिती आहे तर ती कशी लीक झाली पण पोलिसांकडून नाही होऊ शकत. आणि हे बघा, हे जे काही पेपरला फोटो आले ते सगळे पेपर जाळण्यात आले आणि दुसऱ्या कोणत्याही पेपरला हा फोटो नाहीच. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघा साहेब, आमच्या फॅमिलीमध्ये आता कुणाला जे काही आहे त्यांनाच माहिती होतं, बाकी कुणालाही आता हे पेपरमध्ये फोटो येणार होता हे माहिती नव्हते. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा ऋषिकेश, आम्ही सुद्धा तुम्हाला मदतीसाठीच हे सर्व करत आहोत, तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही हे सर्व करत. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब रागवलेले असतात कारण ऋषिकेशने त्यांच्यावर आरोप केलेला असतो. तेव्हा जानकी त्यांना समजावते की हे बघा साहेब, आम्हाला असं म्हणायचं नाही, जे काही झालेलं आहे त्यामुळे आम्ही सगळेजण डिस्टर्ब आहोत. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की जानकीताई, हे बघा, आम्हाला तर असं वाटतं की ही माहिती तुमच्याकडूनच लीक झालेली असावी. जर तसं असेल तर आता ही माहिती कोणी लीक केली आणि कोणाकडून ही सगळी काही माहिती बाहेरपर्यंत पोहोचली त्याच्याकडून मात्र तुम्ही आता सगळं काही अगदी काढून घ्या. तेव्हा आता लगेच सौमित्र विचारतो की दादा, हे सर्व कोणी काय केलं असेल? तेव्हा आता सगळेजण विचारात पडतात. तर सारंग म्हणतो की मला नक्की आजीवर संशय येतोय आणि परत तो विचार करतो आणि म्हणतो की आता हे फोटो जे काही आपण बोलत होतो त्याबद्दल मात्र तेव्हा आता आजी तिथे कुठेही नव्हती. मग आजीला आता आपलं हे फोटोबद्दल कसं समजलं असेल? हे असं नाही होऊ शकत.
तेव्हा आता जानकी म्हणते की आपल्यातूनच कोणीतरी काहीतरी माहिती लीक केली असेल. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणते की डोंट वरी, घाबरण्याचं काही कारण नाही. सोशल मीडियावर मकरंद कुलकर्णीचा फोटो टाकलेला आहे, त्यामुळे जो कोणी त्याला बघेल तर तो नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करेलच. तेव्हा आता सारंग म्हणतो की हो तुमचं बरोबर आहे, आणि हे बघा माझ्या मोबाईलवर सुद्धा सोशल मीडियावर हा फोटो आलेला आहे. तर म्हणून आता तो सुमित्रा आणि अवंतिका यांना दाखवतो, आणि तो फोटो मात्र आता सगळेजण पाहतात. तर जानकी म्हणते की हो इन्स्पेक्टर साहेब, या फोटोमुळे तरी आपल्याला खूप मदत होईल आणि नक्की मकरंद पर्यंत आपण पोहोचू शकू. आणि आता मात्र इकडे आता हा मकरंद हॉस्पिटलला असतो, आणि हॉस्पिटलला मात्र तेथे ऑर्ड बॉय आहे, तर त्याची देखभाल करायला असतो. आणि तेथे मात्र आता तो सोशल मीडियावर मकरंदचा फोटो पाहतो, आणि फोटो बघून आता हरवलेला आहे, आणि आता याच्या फोटोची गरज आहे. म्हणजे या फोटोवरून नक्की ह्या माणसाची गरज असल्यामुळे आता जे काही बक्षीस वगैरे ठेवलेलं असतं त्यामुळे मात्र आता लगेच तो वॉर्ड बॉय आहे तर तो पोलीस स्टेशनमध्ये फोन करतो. माया आता इकडे सोशल मीडियावर सुद्धा आता मकरंदचा फोटो पाहते, आणि ह्या पोलिसांनी इकडे सुद्धा आता हा फोटो इकडे सर्च केलेला आहे असे म्हणून माया खूपच आता रागावते, आणि म्हणत असते की हा पॉइंट आहे तो माझ्या लक्षात का आला नसेल. काही झाले तरी आता मकरंद दादापर्यंत ते पोहोचवायला नको, त्या अगोदरच मला काहीतरी करावं लागेल. आणि त्यानंतर मात्र आता इकडे माया काहीतरी करायला बाहेर चाललेली असते, ते पण अगदी गडबडीमध्ये. आणि तेवढ्यात लताबाई मात्र तिला अडवते आणि विचारते की काय ग माया, इतक्या गडबडीमध्ये तू कुठे निघालीस. तेव्हा आता नाना समोर पेपरच वाचत असतात, आणि ह्या दोघींच्या बोलण्याकडे आता नानांचं लक्ष जाते. लताबाई मायाला विचारत असते की अगं तुझी तब्येत ठीक नाही, मग कुठे निघालीस. तेव्हा आता माया म्हणते की मला जरा गरगरते, मी पटकन गोळी घेऊन येते. तेव्हा मात्र आता नाना म्हणतात की अगं, आणि तेवढ्या सुमित्रा पुढून येते आणि म्हणते की अगं कशाला, माझ्याकडे आहे ना गोळी, तुला गोळी देते, म्हणजे तू घे, तुला बरं वाटेल. आणि तू जर अशी एकटी गेली तर जानकी आमच्यावर ओरडेल. तेव्हा आता माया म्हणते की नाही, अहो हे बघा जानकी ताई मात्र काही ओरडणार नाहीत, आणि शिवाय डॉक्टरांनी जी गोळी लिहून दिलेली आहे तर तीच गोळी घ्यावी लागेल. तेव्हा आता नाना म्हणतात की हे बघा जर तसं असेल तर तू आराम कर बरं, मी घेऊन येतो तुझ्यासाठी गोळी. तेव्हा माया म्हणते की नाही नको, इथे जवळच फार्मसी आहे, मी घेऊन येते गोळी. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं पण ते आणतात ना गोळी, तुझी तब्येत बरोबर नाही. तेव्हा आता लगेच ही माया म्हणते की अहो हे बघा तसंही आता तुमची तब्येत बरोबर नाही. माया नको म्हणते, आणि तुम्ही सगळेजण माझ्यासाठी किती त्रास घेतात असे बोलून आता ती घाईने निघून जाते, कुणाचं काही ऐकून न घेता. तेव्हा सुमित्रा म्हणते की काय करायचं ह्या मुलीचं, बरं नाही तरी सुद्धा एकटीच गेली. तेव्हा लताबाईला थोडासा डाऊट येतो. त्यानंतर आता इकडे सगळेजण पोलीस स्टेशन मध्ये असतात, आणि तेवढ्यात आता इन्स्पेक्टर साहेब फोनवर बोलतच बाहेर येतात. सगळ्यांचं लक्ष आता इन्स्पेक्टर साहेबांकडे जाते. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेबांना ती बातमी मिळालेली असते, म्हणजे मकरंद कुठे आहे ते. तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की काय झालं, काही कळाले का. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो, मुळशी जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये मकरंद आहे, त्याचा पत्ता मिळाला. ते ऐकून सगळ्यांना अगदी आनंदाचा धक्का तर होतोच. मकरंद हा जिवंत आहे हे सत्य समजतं. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की एका माणसाने त्याला ओळखलं, त्यामुळे आत्ताच्या आत्ता मात्र आपल्याला लगेच निघायला हवं. तेव्हा जानकी म्हणते की आता मात्र काही झाले तरी मकरंद आपल्या ताब्यातून सुटायला नकोय. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो, आता जानकीताई त्याची सुटका नाही होऊ शकत. सारंग आणि बाकी सगळ्यांचे चेहरे खुलतात, आणि सगळेजण तिकडे जायला निघतात. तेव्हा आता त्या हॉस्पिटलला मात्र इन्स्पेक्टर साहेब आणि सगळे रणदिवे येऊन पोहोचतात, आणि तिथे डॉक्टरना चौकशी करत असतात. डॉक्टर म्हणतात की कसं शक्य आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हेच शक्य आहे की कारण ज्या माणसाने त्यांना इथे बघितलेलं आहे तर ते माणसाचा आम्हाला फोन आला होता, तो माणूस इथेच आहे. तेव्हा डॉक्टर विचारतात की कोण माणूस. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की मकरंद कुलकर्णी, आणि तेवढ्यात आता डॉक्टर असं म्हणतात इथे या नावाची व्यक्ती ऍडमिट नाहीच. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही डॉक्टरांना फोटो दाखवा, म्हणजे त्यांना नक्की कळेल. तेव्हा मात्र आता तो फोटो डॉक्टरांना जेव्हा दाखवला जातो तर डॉक्टर म्हणतात की हा मकरंद कुलकर्णी नाही. आता हे ऐकल्यानंतर सर्वांना एक प्रकारचा आणखीन धक्का बसतो. आता ऋषिकेश विचारतो की म्हणजे तुम्ही या माणसाला ओळखतात का. डॉक्टर म्हणतात की हो, या पेशंटची ट्रीटमेंट मीच केलेली आहे असं म्हणतात. त्यांचं नाव मकरंद कुलकर्णी नसून रेंगे आहे. तेव्हा आता हे ऐकून सगळ्यांना एक प्रकारचा धक्का बसतो. तर आता ऋषिकेश म्हणतो की या माणसाला तुम्ही ओळखतात का. डॉक्टर म्हणतात की हो, याची ट्रीटमेंट मीच केलेली आहे. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब विचारतात की हा माणूस आता इथेच आहे का. डॉक्टर म्हणतात की हो, तो इथेच आहे. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की दाखवा आम्हाला. डॉक्टर मात्र मकरंद जेथे आहे त्या रूम मध्ये मात्र सगळ्यांना घेऊन जात असतात. सगळेजण अगदी धावतच जातात. तेव्हा आता आत येतात का काय. आता आतमध्ये आल्यानंतर आता सगळ्यांना एक प्रकारचा आणखीन धक्का बसतो, कारण मकरंद तेथून गायब झालेला असतो. मकरंद तेथे कोणीही तेथे नसते. तेव्हा आता सगळेजण आता बघतात की हा कुठे गेला असेल. ऋषिकेश म्हणतो की येथे तर कोणीच नाही. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब डॉक्टरांनाच विचारतात की डॉक्टर अहो हे सगळेजण काय विचारतात, पेशंट कुठे गेले. तेव्हा सगळ्यांना आणखीन एक प्रकारचा आणखीनच धक्का बसतो, आणि जानकीच्या सगळं काही लक्षात येतं.
की नक्की मकरंदला कोणीतरी इथून गायब केलेला आहे आणि त्याला साथ देणारा कोणीतरी आहे म्हणून. तर आता मकरंदला इकडे मास्कमॅनचे कपडे वगैरे घालून मग माया तेथून घेऊन आलेली असते. आता मायेने पूर्णपणे मास्कमॅनचा वेश परिधान केलेला असतो आणि आता ती मकरंदला घेऊन आता इकडे निघून येते. आता मकरंद अगदी बघतच असतो. माया मात्र आता अगदी ॲटिट्यूडमध्ये आता मास्कमॅनचे कपडे वगैरे घालून आता डोक्यातील टोपी वगैरे काढते आणि तोंडाचा मास्क मागे घेते. मकरंदच्या हातापायात अजून काही जीव नसतो तर माया त्याच्या जवळ येते. तेव्हा आता मकरंदचा जीव अगदी तिळतिळ तुटत असतो. तेव्हा माया म्हणते की हे बघ शांत हो दादा, शांत हो. हे बघ दादा, तुलाच नाही तर मला सुद्धा सगळं काही आठवते. मला हे सर्व आठवते की त्या ऋषिकेश आणि जानकीने तुला कसं दरीत ढकलून दिले होते. देवाची कृपा अशी झाली की त्या दोघांनी तुला ढकलून तर दिले, परंतु आता शेवटी तू मला सापडला आणि हे अगदी तुझंच नशीब आहे. आणि दादा, हे बघ तुझा श्वास सुरू होता आणि तेव्हा मात्र तू एकच नाव उच्चारत होता की जानकी जानकी. अगदी तुझा जीव पूर्णपणे घायल झालेला होता, पण तरी सुद्धा तू जानकी नावाचा जप करत होता. तुझ्या ओठावरती ते नाव होतं आणि हातामध्ये ते मंगळसूत्र होतं आणि तुझं अख्खं शरीर मात्र रक्ताने माखलेलं होतं. जीवाच्या आकांतावाने मी तुझा जीव वाचवण्यासाठी तुला हॉस्पिटलला घेऊन गेले आणि तेव्हा सुद्धा तुझ्या म्हणजे तोंडावर एकच नाव होतं आणि मी तर फक्त देवाचं नाव घेत होते की देवा मला अनाथ करू नकोस, काही कर पण माझ्या दादाला तू वाचव. आणि शेवटी डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी मला सांगितले की मकरंद वाचला म्हणून. त्यावेळेस मात्र मला खूपच आनंद झालेला होता, परंतु तो कधीच चालू शकणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले. तेव्हा आता मकरंद सारखं हे ऐकत असतो आणि तो उठून काही उभा राहत नसतो, कारण त्याला उभंच राहता येत नाही. आता कधीही तो चालू शकणार नाही असे डॉक्टरांनी सांगितलेले असते. तेव्हा आता माया रडत असते आणि हे सर्व मकरंद जवळ ती बोलत असते आणि आता माया खूप रडत म्हणते की अरे दादा, तू कधी चालू सुद्धा शकणार नाहीस आणि कधी बोलू सुद्धा शकणार नाहीस. ते पण तू जिवंत असेल, एक जिवंत प्रेत असेल. अशा वेळेस मात्र पेशंटला सुद्धा खूप त्रास होतो आणि त्याच्या बरोबरच्या माणसांना सुद्धा खूप भोगावं लागतं. तेव्हा मला डॉक्टरांनी तुझ्या मुक्तीचा मार्ग सांगितला होता, परंतु दादा मी तुला कुठेही जाऊन देणार नव्हते. 12 वर्ष पूर्ण झाले आणि आजचा हा 3रा दिवस. तुला इतके दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं आणि हे बघ, मी फक्त तुझी बहीण नाही तर आई बाबा, तुझा मित्र, सगळं काही तुझी काळजी घेतली आणि तुझं नाव मात्र ह्या जगाच्या पाठीवरून मी कायमचं पुसून टाकलं. जे सगळे काही फोटो, सगळं काही माहिती आहे ती या जगातून नाहीशी केलीस. पण आज त्या रणदेवांना मात्र तुझ्या कुठल्या तरी जुन्या पेपरमध्ये हा फोटो तुझा सापडला होता. त्यांनी मात्र तो फोटो देऊन, पेपरमध्ये देऊन पुन्हा तुला शोधायला सुरुवात केली होती. दादा, हे सर्व मी कसं होऊन देईल? मी असताना मात्र तुझा खरा चेहरा आणि खरंच तू जिवंत आहे हे कसं जगासमोर आणेल? आणि तेव्हा तर ते हॉस्पिटलमध्ये सुद्धा तुझ्यापर्यंत येऊन पोहोचले होते. तेव्हा मी मात्र अगदी कसं त्यांना हे शक्य होऊन देईल आणि तू मात्र त्यांच्यासमोर येणार नाही, म्हणून मी हॉस्पिटलमध्ये तुला अगदी सरळ इकडे घरी घेऊन आले. आणि दादा, अरे तुला त्रास झाला का रे? तुला हॉस्पिटलमधून इकडे शिफ्ट करावं लागलं, परंतु कसं आहे की ऋषिकेश आणि जानकी मात्र इथपर्यंत येऊन पोहोचले होते आणि आता पुन्हा ती दादूच्या जवळ येते आणि म्हणते की दादू, काही झाले तरी मला मात्र तुला त्यांच्या हाती नाही लागून द्यायचं. आता मात्र त्यांच्या हाती लागेल की त्यांच्या कर्माची फळं. दादा, त्यांनी तुझी जी काही अवस्था केलेली आहे तर त्याच्या 100 पट त्यांना आता हे माया भोगायला लावेल आणि ह्या माया तुझ्या सगळं काही अगदी प्रत्येक हा त्रासाचा बदला माया घेणार आहे, तुझी बहीण. आणि म्हणूनच दादा मी काय एक प्लॅन केला, मी त्यांच्या कुटुंबात जाऊन राहते, त्यांच्या कुटुंबाचा एक भाग बनलेले आहे आणि याबद्दल मात्र त्यांना काही माहिती नाही. त्यांच्याच कुटुंबामध्ये मी त्यांच्यासोबत त्यांच्या घरातच राहते. माझ्या चांगुलपणाची त्यांना इतकी भुरळ पडलेली आहे की माझ्यावर कुणालाही संशय नाही येऊ शकत. आता मात्र मी त्यांच्या घराचे तुकडे तुकडे करत राहणार आणि ह्या ऋषिकेशला मात्र मी जानकीपासून दूर करणार आणि शेवटी जानकीला मात्र मी तुझ्याकडे घेऊन येणार म्हणजे येणारच आणि तुझं राहिलेलं स्वप्न मी पूर्ण करणार. जानकीला मिळवण्यासाठी तू मास्कमॅन बनला होता ना दादा, आणि आता तुझी जानकी तुला परत मिळवून देण्यासाठी मी मास्कमॅन बनलेले आहे. तर 12 वर्ष मला हे नाटक करावं लागलं आणि मास्कमॅनला परत उभं करावं लागलं, कारण मला त्या जानकीचा बदला घ्यायचा आहे. यासाठी मला हे सर्व अगदी सहन करावे लागले. पण तू दादा, हे बघ, तू काही काळजी करू नको, मी तुझ्या जानकीला मात्र तुझ्यापर्यंत नक्की पोहोचवेल. आणि आता मात्र आपल्या त्या कोटाच्या खिशातून मात्र ती मंगळसूत्र काढते आणि आता ते मंगळसूत्र आता मकरंदच्या समोर धरते आणि म्हणते की दादा, हे बघ, हेच ते मंगळसूत्र मी आता तुझ्या हाताने त्या जानकीच्या गळ्यात घालेल म्हणजे घालेलच. त्याशिवाय मात्र हा मास्कमॅन आहे तो गप्प नाही बसणार. तेव्हा आता माया मात्र गाणं गुणगुणत असते आणि ते मंगळसूत्र मग आता मकरंदच्या हातात देते
आणि त्याच्या पायाशी डोकं ठेवून बसते आणि ते गाणं ते गुणगुणत असते। तेव्हा आता मकरंद काही रिॲक्ट होत नसतो। आता मात्र मायाला असं वाटतं की कधीतरी हा बरा होईल म्हणून। त्यानंतर मात्र आता इकडे डॉक्टर आणि इन्स्पेक्टर साहेब हे सगळेजण बाहेर येतात, कारण तेथे मकरंद नसतो आणि आता त्याबद्दल आता ही चर्चा सुरू असते। इन्स्पेक्टर साहेब डॉक्टरांना विचारतात की आता हे जे काही मकरंद आहे कुलकर्णी म्हणजे सुदर्शन रेगे हे येथे कधीपासून होते, त्यांची ट्रीटमेंट कधीपासून चालू आहे। तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की बरेच वर्ष झाले की तो इथे आहे, त्याची ट्रीटमेंट इथे सुरू होते आणि कुणालाही बघण्याची त्याला परमिशन नव्हती। मेन डॉक्टर आहे ना तर ते यायचे आणि बघून जायचे, परंतु त्याची एक बहीण होती, ती बहीण मात्र त्याला भेटायला येते, रोज यायची। इन्स्पेक्टर साहेब विचारतात की त्याच्या बहिणीला कोणी बघितलेलं आहे का? त्यावर आता लगेच डॉक्टर सांगतात की नाही, कारण ॲक्च्युली येताना त्या तोंडावर मास्क वगैरे घालून यायच्या, त्यामुळे चेहऱ्याला पूर्णपणे मास्क असायचा। कोणी आतापर्यंत त्यांना नाही बघितलं आणि ओळखलं सुद्धा नाही। आता ऋषिकेश म्हणतो की अहो चेहऱ्यावर जरी मास्क असला तरी सुद्धा कोणीतरी इतक्या दिवसात बघितलं असेल। डॉक्टर तुम्ही सुद्धा तिला नाही विचारला का ती कोण आहे आणि काय आहे ते? आता डॉक्टर म्हणतात की साहेब अहो हे हॉस्पिटल आहे आणि येथे वावरताना मात्र आम्हाला सुद्धा मास्क घालावाच लागतो। पेशंटचे जे काही नातेवाईक आहे तर ते सुद्धा मास्क घालूनच येथे वावरत असतात। तेव्हा आता लगेच सौमित्र विचारतो की अहो पण सिक्युरिटीसाठी तर नक्की विचारलं असेल ना कोणीतरी? मकरंद इतक्या वर्ष येथे ऍडमिट होता, 12 वर्ष, मग त्याची बहीण त्याला भेटायला येत होती, कुणीतरी नक्की हे बघितलंच असेल आणि त्या बहिणीला बघितलंच असेल। तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो असू शकतं, कारण आता जे काही असू सुद्धा शकतं, कारण त्यासाठी मात्र सगळ्या स्टाफला आपल्याला चौकशी करावी लागेल। त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की नाही, सगळ्यांची चौकशी करण्यासाठी इतका वेळ आमच्याकडे नाही। तेव्हा आता जानकी म्हणते की डॉक्टर हॉस्पिटलमध्ये सीसीटीव्ही आहे ना, त्यामुळे तुम्ही आम्हाला एक काम करा, तुम्ही आम्हाला व्हिडिओ दाखवू शकतात का? तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की हो नक्की, कारण जर ती तिच्या भावाला घेऊनच गेली असेल तर आपल्याला सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे सगळं काही नक्की पाहायला मिळेल। आता मात्र लगेच सगळेजण सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी त्या रूममध्ये येतात, परंतु त्या अगोदर मायेने सगळं काही प्लॅनिंग करून ठेवलेलं असतं। आता त्या नर्सला सुद्धा हाताला धरून ठेवलेलं असतं सीसीटीव्ही फुटेज बंद करण्यासाठी आणि जे काही काम केलेलं आहे त्यामुळे माया मात्र तिला पैसे देत असते। माझ्या भावाची काळजी घ्यायची, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही, त्याला काय हवं आणि काय नको हे सगळं काही तू बघायचं। आणि त्या माणसाला तो सांगून ठेवतो की त्या नर्स शिवाय मात्र येथे कोणीही यायला नकोय, येताना आणि जाताना मात्र नर्सच्या डोळ्यावर पट्टी बांधायची। आणि आता मात्र तो जो काही माणसाला हे सर्व सांगितलेलं आहे तो म्हणतो की हो ठीक आहे, परंतु नर्स म्हणते की असं चोरी केल्यासारखं वागायला मला नाही जमणार। माया म्हणते की हे बघ, तुला मात्र तुझ्या मुलाच्या हार्टच्या ऑपरेशनसाठी पैसे जमवायचे आहेत ना, तुला हे सर्व जमावंच लागेल। मात्र आता नर्स विचारते की तुम्हाला हे सर्व कसं कळाले? तेव्हा माया तिला म्हणते की जे तुला माहिती नाही तुझ्याबद्दल ते सर्व मला माहिती आहे, तर जी पैशांची गरज मात्र मीच भागू शकते, त्यामुळे तुला आता जे काही मी सांगेल ते करावे लागेलच। तेव्हा मात्र आता ती नर्स म्हणते की चालेल, हे काम करायला मी तयार आहे। तर माया मात्र आता त्या नर्सला पैसे देऊन जायला सांगते, तो माणूस सुद्धा आता तिथून निघून जातो। मात्र आता माया ही तोंडाचा मास्क काढते आणि म्हणते की जानकी मात्र दादापर्यंत पोहोचली असती तर सगळं काही संपलं असतं आणि आता मात्र यापुढे आपल्याला आणखीन सावध राहावं लागेल असे ती ठरवते। हे बघ जानकी, अगं तुला दादापर्यंत पोहोचण्या अगोदर माझ्यापर्यंत पोहोचावं लागेल आणि ते कधीही शक्य नाही होणार, म्हणून मायेने आता आपल्या दादावर सगळं काही अगदी लक्ष वगैरे ठेवण्यासाठी आता ते 2 माणसं नेमलेले असतात, एक नर्स आणि एक तो माणूस। सगळी काही आता ही खबरदारी माया घेत असते आणि मायाच आता मास्कमॅन म्हणून हे सर्व काम करून जानकीला आणि रणदेवे फॅमिलीला अगदी बरखास्त करण्याचा प्रयत्न करत असते। तेव्हा आता मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता मात्र सगळेजण घरी येतात आणि आता सगळ्यांना हेच कळत नसतं की आता रणदेवेंच्या घरातून मात्र ही सगळी गोष्ट आहे तर ती बाहेर गेलीच कशी। जानकी सगळ्यांना विचारत असते। तेव्हा आता ती सुमित्राला विचारते की आई, मला एक गोष्ट सांगा बरं, जेव्हा आम्ही घरातून बाहेर पडलो होतो तेव्हा मात्र घरातील आणखीन कोणी बाहेर गेलं होतं का? आता आजी सुद्धा तेथेच असते आणि आजी सुद्धा आता लगेच उठते आणि आता मायेकडे बोट दाखवते की ही माया मात्र घराच्या बाहेर गेली होती। तेव्हा आता लगेच अवंतिका म्हणते की हो वहिनी, मी तुम्हाला म्हटले होते की या मुलीवर मात्र मला अगोदरपासून संशय आहे। तेव्हा आता माया सगळ्यांच्या समोर रडण्याचं नाटक करत असते तर अवंतिका तिच्या हाताला धरते आणि म्हणते की माया, हे बघ आत्ताच्या आत्ता मला तुझा फोन दे म्हणून। तेव्हा आता माया खूपच घाबरते आणि आता मात्र मायाच हे सर्व करत आहे ह्याचा संशय मात्र आता सगळ्या रणदिवे फॅमिलीला आलेला असतो। सगळेजण मात्र मायाकडे संशयाच्या दृष्टीने पाहत असतात, परंतु माया मात्र या सगळ्यातून आपली सुटका कशी करून घेते। आता अवंतिकाने बरोबर मायाला पकडलेलं असतं। तेव्हा आता माया आपला जो काही फोन आहे तो फोन देईल का
आणि आता मात्र जे सत्य आहे तर ते जानकीपर्यंत कसे पोहोचेल, की आता हे सर्व करणारी मायाच आहे आणि मायेनेच हे सर्व कारस्थान घडून आणलेले आहे, हे बघण्यासाठी मात्र आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.